नमस्कार सखींनो. असं म्हणतात की ज्याचं किचन स्वच्छ त्याचं आरोग्य मस्त. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात काय होतं? घर कितीही नीटनेटके असले तरी जर किचन ओट्यावर पसारा असेल, खरकटी भांडी असतील किंवा डबे अस्ताव्यस्त असतील तर संपूर्ण घराची शोभा क्षणात कमी होते. कधीकधी तर असं होतं की आपण किचन आवरतो आणि तासाभरात पुन्हा तिथे कामाचा डोंगर उभा राहतो. मग आपल्याला वाटतं की हे किचन नेहमी चकाचक ठेवणं अशक्य आहे का? किंवा माझा सगळा वेळ फक्त किचन आवरण्यातच जाणार का? पण सखींनो, किचन चकाचक ठेवण्यासाठी तुम्हाला तासनतास क्लिनिंगची किंवा खूप कष्ट करायची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त काही स्मार्ट सवयींची. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 सोप्या आणि झटपट टिप्स शेअर करणार आहे. जर तुमच्या डेली रुटीनचा भाग झाल्या तर तुमचं किचन जास्त कष्ट न करताही नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज दिसेल. या टिप्स तुमचा वेळ तर वाचवतीलच, पण किचनमध्ये काम करताना तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. तुमचं किचन आणि तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सखींनो, आपल्या किचनचा सगळ्यात जास्त वापरला जाणारा भाग कोणता असेल तर तो म्हणजे आपलं सिंक. आपण कितीही चकाचक ओटा पुसला, पण जर सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर असेल किंवा सिंक तेलकट असेल तर संपूर्ण किचन अस्वच्छच दिसतं. काय होतं माहितीये का, अनेकदा आपण भांडी घासतो आणि ती तशीच टोपलीत रचून ठेवतो, पण ज्या सिंकमध्ये आपण ही भांडी घासली त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. अन्नाचे कण, चहाची पावडर किंवा तेलाचे अंश तिथेच राहतात. यामुळे काय होतं, थोड्या वेळाने किचनमध्ये एक प्रकारचा कुबट वास यायला लागतो आणि नको असलेले छोटे कीटक किंवा झुरळं तिथे फिरायला लागतात. म्हणूनच ही एक छोटीशी सवय लावा. भांडी घासून झाली की सिंक कधीही तसंच सोडू नका. एकदा सगळी भांडी झाली की एखादा जुना स्क्रबर घेऊन सिंक आणि त्याच्या आजूबाजूचा भाग, नळ व्यवस्थित घासून काढा. फक्त 2 मिनिटं लागतात. एक प्रो टिप सांगू का? रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी सवय लावा. किचनमधील सगळं काम आटोपल्यावर सिंक नीट स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे कोरडे करून ठेवा. सिंक कोरडं असेल तर तिथे बॅक्टेरिया वाढत नाहीत. सकाळची सुरुवातच स्वच्छतेने झाली की मन आपोआप हलकं आणि आनंदी वाटतं. किचन नीटनेटके दिसलं की काम करण्याची इच्छाही वाढते आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह एनर्जीने होते. सिंक स्वच्छ झालं की आपलं अर्धं टेन्शन मिटतं. पण त्यानंतरची सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपला किचन ओटा. सखींनो, स्वयंपाक करताना ओट्यावर भाजीचा रस्सा सांडतो, कधी चहाचे डाग पडतात तर कधी चपाती लाटताना पीठ सांडते. अशावेळी दरवेळी ओटा घासत बसणं खूप वेळखाऊ वाटतं. कधीकधी तर आपण फक्त ओल्या कपड्याने ओटा पुसतो, ज्यामुळे तो चिकट राहतो किंवा त्यावर तेलाचे पांढरट डाग दिसू लागतात. यावर एक अगदी सोपा आणि स्मार्ट उपाय म्हणजे क्लीनिंग स्प्रे. तुम्हाला बाजारात मिळणारे महागडे स्प्रे आणायची अजिबात गरज नाही. एक साधी रिकामी स्प्रे बॉटल घ्या, त्यात थोडं पाणी भरा, 2 चमचे आपलं रोजचं डिशवॉश लिक्विड टाका आणि जर तुमच्याकडे असेल तर थोडा व्हाईट विनेगर घाला. विनेगरमुळे जंतू मरतात आणि ओट्याला एक वेगळीच चकाकी येते. हे कसं वापरायचं? स्वयंपाक झाला की ओट्यावर फक्त हा स्प्रे मारा आणि एका सुती कापडाने किंवा मायक्रोफायबर क्लॉथने ओटा पुसून घ्या. शिवाय विनेगर आणि डिशवॉशच्या मिश्रणामुळे किचनमध्ये एक छान स्वच्छ सुवास दरवळतो. एक टिप सांगते, हा स्प्रे फक्त ओट्यापुरता मर्यादित नका ठेवू. गॅसच्या पाठीमागच्या टाईल्स, ओट्याखालचे कप्पे किंवा अगदी फ्रीजचा हँडल, जिथे जिथे हात लागून डाग पडलेत तिथे फक्त एक स्प्रे आणि वाईप. तुमचं काम अर्ध्या वेळेत होईल आणि किचन नेहमी टिपटॉप राहील. ओटा स्वच्छ झाला की आपल्याला वाटतं काम संपलं, पण खरी जादू या तिसऱ्या सवयीत दडलेली आहे. सखींनो, आपण गॅस शेगडी ओल्या कपड्याने छान पुसतो, पण ती सुकल्यावर त्यावर पाण्याचे पांढरट डाग दिसू लागतात. यामुळे गॅस स्वच्छ असूनही जुनाट वाटतो. म्हणूनच ही एक गोल्डन हॅबिट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही ओल्या कपड्याने गॅस पुसून घेता तेव्हा लगेच एका कोरड्या सुती टॉवेलने तो पुन्हा एकदा पुसून काढा. यालाच आपण फायनल टच म्हणूया. असं केल्यामुळे पाण्याचे डाग पडत नाहीत आणि गॅसची चकाकी वाढते. तुमचा गॅस स्टीलचा असो किंवा काचेचा, तो अगदी नवीन घेतल्यासारखा लख्ख दिसेल. शिवाय कोरड्या गॅसवर गंज चढत नाही आणि झुरळांचा त्रासही कमी होतो. किचनमध्ये एक कोरडा सुती टॉवेल नेहमी गॅस पुसण्यासाठी वेगळा ठेवा. फक्त 30 सेकंदाचं हे जास्तीचं काम तुमच्या किचनचा लुक पूर्णपणे बदलून टाकेल. पावसाळा सुरू झाला की किचनमध्ये एक नवीनच डोकेदुखी सुरू होते. ती म्हणजे फळांभोवती घुंगावणाऱ्या त्या बारीक माश्या.
कितीही हकललं तरी त्या पुन्हा पुन्हा तिथेच येतात. सखींनो, तुम्ही पाहिलं असेल की केळी, आंबा किंवा अगदी टोपलीत ठेवलेल्या फळांवर पावसाळ्यात खूप बारीक माशा जमा होतात. आपण फळं धुवून ठेवतो, पण त्या माशा टोपलीच्या कोपऱ्यात किंवा फळांच्या गोडव्यामुळे तिथे घर करतात. हे दिसायला तर घाण दिसतंच, पण फळं खाताना मनात भीतीही वाटते. यावर एक अगदी सोप्पा आणि रामबाण घरगुती उपाय म्हणजे व्हिनेगर. जेव्हा तुम्ही फळांची टोपली रिकामी करता, तेव्हा ती फक्त पाण्याने धुवून घेऊ नका. एका स्वच्छ सुती रुमालावर थोडा व्हाईट व्हिनेगर घ्या आणि त्या रुमालाने टोपलीचा कोपरा न कोपरा व्यवस्थित पुसून काढा. व्हिनेगरचा उग्रवास या बारीक माशांना अजिबात आवडत नाही. व्हिनेगरने पुसलेल्या जागेवर या माशा पुन्हा फिरकत नाहीत. व्हिनेगरमुळे टोपलीवरचा चिकटपणा आणि जंतू पूर्णपणे निघून जातात, ज्यामुळे तुमची टोपली स्वच्छ क्लीन होते. टोपली स्वच्छ असेल तर फळं खराब होण्याचं प्रमाणही कमी होतं. फळं टोपलीत ठेवण्यापूर्वी ती पूर्णपणे कोरडी करून ठेवा. फळांच्या देठापाशी ओलावा असेल तरच तिथे माशा जास्त येतात. त्यामुळे व्हिनेगर ट्रीटमेंट आणि कोरडी फळं हे कॉम्बिनेशन तुमचं किचन हायजिनिक ठेवण्यासाठी बेस्ट आहे. किचनमधला सर्वात दुर्लक्षित पण महत्त्वाचा भाग म्हणजे आपली कचऱ्याची कुंडी किंवा डस्टबिन. तिथूनच दुर्गंधी आणि जंतूंचा प्रसार सुरू होतो. पण ही 5वी सवय तुमचं डस्टबिन स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मदत करेल. आपण डस्टबिनला गार्बेज बॅग लावतोच, पण तरीही बऱ्याचदा काय होतं, पिशवीला कुठेतरी छोटा छिद्र पडतं किंवा ओल्या कचऱ्याचं पाणी झिरपून डस्टबिनच्या तळाशी साचतं. मग तो कचरा डब्याला चिकटतो, तिथून घाण वास येतो आणि डस्टबिन धुणं म्हणजे एक मोठं आणि कंटाळवाणं काम होऊन बसतं. यावर एक अगदी सोपा उपाय म्हणजे डस्टबिनमध्ये कचऱ्याची पिशवी टाकण्यापूर्वी त्याच्या तळाला वर्तमानपत्राचे 2-3 कागद व्यवस्थित अंथरून घ्या. भाजीचा देठ असो किंवा फळांच्या साली, त्यातून निघणारा ओलावा हे वर्तमानपत्र लगेच शोषून घेतं. यामुळे डस्टबिनच्या तळाशी पाणी साचत नाही. कचरा डब्याला थेट चिकटत नसल्यामुळे डबा आतून स्वच्छ राहतो. तुम्हाला दर 2 दिवसांनी डस्टबिन घासत बसण्याची गरज पडत नाही. ओलावा साचला नाही की कुबट वास येत नाही. कधीकधी आपण घाईत चहाची पत्ती किंवा ओला कचरा तसाच पिशवीत टाकतो. अशावेळी हे वर्तमानपत्राचे थर सुरक्षा कवच म्हणून काम करतात. कचरा न्यायला माणूस आला की पिशवी आरामात बाहेर निघते आणि तुमचा डबा अगदी कोरा करकरीत राहतो. भाजी चिरताना होणारा पसारा हा किचनमधील अस्वच्छतेचं सगळ्यात मोठं कारण असतं. ही 6वी सवय तुमचा ओटा कधीच घाण होऊ देणार नाही. सखीनो, आपण जेव्हा भाजी चिरायला घेतो तेव्हा काय करतो? लसणाची सालं, कोथिंबिरीच्या काड्या किंवा कांद्याची टरफलं आपण थेट ओट्यावरच टाकतो. मग भाजी चिरून झाल्यावर तो सगळा कचरा हाताने गोळा करावा लागतो, ज्याने ओटा चिकट होतो आणि वेळही जास्त जातो. यावर एक अतिशय स्मार्ट आणि सोपी सवय म्हणजे वेस्ट बाउल किंवा डब्याचा वापर. जेव्हा तुम्ही भाजी चिरायला बसाल तेव्हा आपल्यासोबत एक रिकामा डबा ठेवा. भाजी चिरताना जो काही कचरा निघेल तो थेट त्या डब्यात टाका. कचरा ओट्यावर पसरत नाही, त्यामुळे ओटा पुसायचं कष्ट वाचतं. भाजी चिरून झाली की तो डबा उचलून थेट डस्टबिनमध्ये एम्प्टी करायचं. कचरा गोळा करण्यात जाणारा वेळ वाचतो. जेव्हा ओटा स्वच्छ असतो तेव्हा भाजी चिरताना किंवा स्वयंपाक करताना आपलं मनही प्रसन्न राहतं आणि कामाचा वेग वाढतो. ही 7वी सवय तुमचं काम वाढवण्याऐवजी ते झटपट कसं संपायचं हे शिकवणारी आहे. क्लीन ॲज यू गो. सखींनो, स्वयंपाक करताना आपली सर्वात मोठी चूक कुठे होते माहितीये? आपण भाजी चिरतो आणि तो चॉपिंग बोर्ड आणि सुरी तशीच ओट्यावर सोडून देतो. मग त्यावर भाजीचा रस किंवा डाग वाळून कडक होतात. नंतर जेव्हा आपण ती भांडी घासायला घेतो तेव्हा ते डाग काढण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत करावी लागते. भाजी चिरून झाली की तो बोर्ड आणि सुरी सिंकमध्ये नेऊन लगेच पाण्याखालून फिरवा. फक्त 10 सेकंदांचं हे काम तुमचं नंतरचं मोठं ओझं कमी करतं. या सवयीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे रिकामी झालेली भांडी. स्वयंपाक करताना एखादं दही किंवा मसाल्याचं भांडं रिकामी झालं की ते तसंच सिंकमध्ये नेऊन टाकू नका. सिंकमध्ये भांड्यांचा डोंगर साचला की ते बघूनच आपल्याला थकवा येतो. त्याऐवजी स्वयंपाक चालू असतानाच जी छोटी छोटी भांडी रिकामी होतात ती लगेच विसळून बाजूला ठेवा. स्वयंपाक संपेपर्यंत तुमचा सिंक जवळजवळ रिकामं असतं, त्यामुळे नंतर फक्त जेवणाचीच ताटं उरतात. सुरी आणि बोर्ड लगेच धुतल्यामुळे त्यावर बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि ते नेहमी नवीन दिसतात. जेव्हा सिंक रिकामं असतं तेव्हा किचनमध्ये काम करताना कधीच दडपण येत नाही. शेवटची आणि अत्यंत युजफुल अशी ही 10वी सवय तुमच्या किचनमधील लॉन्ड्रीचं काम निम्म्याने कमी करेल. सखींनो, आपण किचनमध्ये खूप महागडे आणि सुंदर मायक्रोफायबर टॉवेल्स किंवा हँड नॅपकिन्स वापरतो. पण कधीकधी काय होतं, ओट्यावर चहा सांडतो,
दुधाचं पातेलं उतू जातं किंवा तेलाची ग्रेव्ही सांडते. अशा वेळी जर आपण आपला चांगला किचन टॉवेल वापरला तर तो इतका खराब होतो की त्याचे डाग आणि तेलकटपणा काढताना नाकी नऊ येतात. तो टॉवेल पुन्हा पुन्हा धुणं आणि वाळवणं हे एक मोठं काम होतं. यावर एक अतिशय सोपा आणि झिरो कॉस्ट उपाय म्हणजे जुन्या कपड्यांचे तुकडे. तुमचे जुने सुती टी शर्ट, साड्या किंवा बनियनचे कापड फेकून न देता त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून एका डब्यात भरून ठेवा. जेव्हा ओट्यावर काहीतरी अति तेलकट सांडतं तेव्हा आपला चांगला किचन टॉवेल खराब करण्याऐवजी या डब्यातला एक तुकडा काढा. त्याने तो भाग पुसून घ्या आणि तो तुकडा थेट डस्टबिनमध्ये टाकून द्या. तुमचे चांगले नॅपकिन्स फक्त हात पुसण्यासाठी किंवा कोरडा ओटा पुसण्यासाठीच वापरले जातात, त्यामुळे ते जास्त काळ टिकतात. तेलकट कापड धुण्यात जो वेळ जातो आणि साबण जातो तो वाचतो. एकदा वापरून फेकून दिल्यामुळे किचनमध्ये जंतू किंवा बॅक्टेरिया पसरण्याची भीती राहत नाही. हे तुकडे एका बास्केटमध्ये किंवा किचनच्या एका कोपऱ्यात अशा प्रकारे ठेवा की ते वेळेवर हाताशी लागतील. विशेषतः जेव्हा आपण ओटा डीप क्लीन करतो किंवा खिडक्यांच्या कडा पुसतो तेव्हा हे वापरा आणि फेका. सखींनो, 10 टिप्स तर झाल्या, पण तुमच्यासाठी एक विशेष बोनस टिप. आपण ओटा आणि सिंक तर लख्ख ठेवतो, पण आपल्या किचनचा अविभाज्य भाग असलेल्या फ्रीजकडे आपलं कधीकधी दुर्लक्ष होतं. फ्रीजच्या शेल्फवर अनेकदा गोल चिकट डाग दिसतात, बरोबर? हे डाग कशामुळे होतात? जेव्हा आपण सॉसची बाटली, लोणच्याची बरणी किंवा दुधाचं पातेलं वापरतो तेव्हा त्याच्या तळाला थोडासा पदार्थ लागलेला असतो. आपण ते तसंच फ्रीजमध्ये ठेवतो आणि तिथेच ते डाग कडक होतात. नंतर हे डाग घासून काढताना फ्रीजच्या काचेवर ओरखडे पडतात. म्हणूनच ही एक छोटी सवय लावा. फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू, मग ती सॉसची बाटली असो किंवा दुधाचं पातेलं असो, ती ठेवण्यापूर्वी एका कपड्यानी खालून पटकन पुसून घ्या. फक्त 5 सेकंद लागतात, पण यामुळे तुमचे फ्रीजचे शेल्फ कधीच खराब होणार नाहीत आणि तुमचा फ्रीज आतूनही नेहमी क्लीन दिसेल. तर सखींनो, या होत्या त्या 10 सवयी ज्या माझ्या किचनला नेहमी स्मार्ट आणि क्लीन ठेवतात. मला खात्री आहे की यातल्या काही गोष्टी तुमच्याही खूप कामी येतील. या गोष्टी दिसायला खूप छोट्या वाटतात, पण जेव्हा त्या तुमच्या डेली रुटीनचा भाग होतात तेव्हा तुमचं किचन तासनतास काम न करताही नेहमी प्रसन्न आणि ऑर्गनाइज दिसेल. मला खात्री आहे की या टिप्समुळे तुमच्या किचनमधील कामाचा ताण नक्कीच कमी होईल. तुम्हाला यातील कोणती टिप्स सर्वात जास्त उपयुक्त वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या सखींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमचं किचन चकाचक ठेवा.